एच आर एमध्ये हे एक्झम्पशन्स होते. ॲक्च्युली मिनिमम अमाऊंट यामधली एक्झम्प्ट होणार होती. ॲक्च्युअल एच आर ए रिसिव्ड amount equal to 50% or salary or 50% or 40% of salary depend on the city. Okay, if the employee is living in the metro city, as per the income tax rule there are only 4 metro cities, that is Delhi, Kolkata, Mumbai and Chennai. Okay, other than एनी सिटी, त्या सर्व आपल्याला नॉन मेट्रो सिटी म्हणूनच कन्सिडर करायचे फॉर एच आर ए पर्पज. हाऊस रेंट अलाउन्स कॅल्क्युलेट करताना ह्या 4 सिटी सोडून बाकीच्या सर्व सिटी ह्या नॉन मेट्रो म्हणून कन्सिडर करायच्या. आणि त्या कधी नॉन मेट्रो सिटीमध्ये असेल तर 40% ऑफ सॅलरी कन्सिडर करायचं आहे. ओके, आणि लास्ट पॉईंट आहे द एक्सेस रेंट पेड ओव्हर 10% ऑफ सॅलरी. ओके, तर हे तीनमधली जी मिनिमम अमाऊंट असणार आहे ती आपली एक्झाम्प्ट होणार आहे. ओके, आणि सॅलरी या पर्पजसाठी सॅलरी आहे बेसिक डी ए. ओके, फॉर्मिंग पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट प्लस कमिशन ॲज फिक्स पर्सेंटेज ऑफ टर्नओव्हर. ओके, हे 3 फक्त पॉईंट आहेत का जे आपले सॅलरीच्या ह्या हेड अंडर कन्सिडर होतील. प्रत्येक ठिकाणी इथे पण सॅलरी आहे, इथे सुद्धा सॅलरी आहे, तर ह्या सॅलरी कॅल्क्युलेट करताना या 3 गोष्टी आपल्याला इन्क्लूड करायच्या आहेत. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट एक्झाम्पशन. आता फक्त ॲक्च्युली जास्त इम्पॉर्टंट नाही आहेत ॲक्च्युली यातले. इन्कम बाय द वे ऑफ इंटरेस्ट, प्रीमियम ऑन रिडम्शन और अदर पेमेंट ऑन सिक्युरिटीज, बॉन्ड और सर्टिफिकेट्स एक्सेट्रा अंडर सेक्शन 10-15. ओके, या सर्व ठिकाणी कधी तुम्हाला या सर्व ठिकाणांवर कधी तुम्हाला इंटरेस्ट रिसिव्ड होणार असेल, ओके, तर ते एक्झम्प्ट आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक अकाउंटमधून जे इंटरेस्ट मिळणार आहे ते फक्त 3500पर्यंत फक्त एक्झम्प्ट आहे फॉर इंडिव्हिज्युअल. कधी इंडिव्हिज्युअल अकाउंट असेल तर 3500पर्यंत एक्झम्प्ट आहे, ₹3500. आणि कधी जॉईंट अकाउंट असेल तर ₹7000पर्यंत एक्झम्प्ट आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट असेल ती टॅक्सेबल होईल. ओके, बाकी ॲक्च्युली या सर्व स्कीम्स आहेत त्या एकदा रीड करून घेतलं तर ॲक्च्युली तुम्हाला बरं होईल. ओके, या सर्व मीन्समधून कधी तुम्हाला इंटरेस्ट रिसिव्ड होत असेल, प्रीमियम ऑन रिडम्शन वगैरे अदर म्हणजे बेनिफिट रिसिव्ड होत असेल यामधून तुम्हाला, तर ते तुम्हाला एक्झम्प्ट असणार आहे. ओके, फक्त पोस्ट ऑफिसचं लक्षात ठेवा. फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर्स किंवा मेन प्रॉब्लेममध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं की इंडिव्हिज्युअल असेल तर 3500पर्यंतचं एक्झम्प्ट आहे आणि जॉईंट अकाउंट असेल तर 7000पर्यंत एक्झम्प्ट आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे स्कॉलरशिप अंडर सेक्शन 10-16 एक्झम्प्ट आहे. ओके, स्कॉलरशिप ग्रँटेड टू मीट द कॉस्ट ऑफ एज्युकेशन इज टोटली एक्झम्प्ट फ्रॉम द टॅक्स अँड विल नॉट बी इन्क्लूड इन द कॉम्पिटिशन ऑफ टोटल इन्कम ऑफ एन एस एस सी. ओके, नेक्स्ट आहे अलाउन्सेस रिसिव्ड बाय द मेंबर ऑफ पार्लिमेंट और स्टेट लेजिस्लेचर अंडर सेक्शन 10-17. ओके, अंडर सेक्शन 10-17 अलाउन्सेस कधी रिसिव्ड होत असतील मेंबर ऑफ पार्लिमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचरला तर ते सर्व एक्झम्प्ट आहेत. तर त्यामध्ये कुठले कुठले अलाउन्सेस आहेत तर डेली अलाउन्सेस आहेत, एनी अलाउन्सेस रिसिव्ड बाय द पर्सन बाय द रिझन ऑफ मेंबरशिप. ओके, म्हणजे कुठलेही अलाउन्सेस कधी रिसिव्ड होत असतील तर मेंबर ऑफ पार्लिमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचरला तर ते आपल्याला एक्झाम्प्ट म्हणून शो करायचे आहेत. ओके, नेक्स्ट आहे पॉईंट एक्झाम्प्टमध्ये अवॉर्ड्स आहेत अंडर सेक्शन 10-17A. अवॉर्ड्स अंडर सेक्शन 10-17A अंडर एक्झाम्प्ट आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पशन आहे पेन्शन रिसिव्ड बाय द पर्सन ऑनर्ड बाय द गॅलेंट्री अवॉर्ड अंडर सेक्शन 10-18. ओके, तर दिस क्लॉज प्रोव्हाइड द म्हणजे ज्यांना गॅलेंट्री अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्यांना जी पेन्शन मिळते ती एक्झम्प्ट आहे. नॉर्मली तुम्ही बघितलं कधी मंथली पेन्शन आहे, अनकमिटेड पेन्शन आहे, ती फुल्ली टॅक्सेबल आहे फॉर एनी टाईप ऑफ एम्प्लॉई, फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉई और प्रायव्हेट एम्प्लॉई, कुठलाही तो सर्व्हिसमध्ये असेल तर त्याला ती टॅक्सेबल आहे. पण समजा कधी ती पेन्शन कधी अशा पर्सनला मिळते का त्याला गॅलेंट्री अवॉर्ड मिळालेला आहे तर ती एक्झम्प्ट आहे. आता गॅलेंट्री अवॉर्ड म्हणजे कोणता तर इथे पुढे मेन्शन केलेलं आहे पेन्शन रिसिव्ड बाय द इंडिव्हिज्युअल हू हॅज बीन अ सर्व्हिस ऑफ सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट अँड हॅज बीन अवॉर्डेड परमवीर चक्रा, महावीर चक्रा, वीर चक्रा और सच अदर गॅलेंट्री अवॉर्ड ॲज नोटिफाईड इन द ऑफिशियल गॅझेट बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, तर त्याला आपण गॅलेंट्री अवॉर्ड म्हणून कन्सिडर करणार. तर ह्या टर्म लक्षात ठेवा, परमवीर चक्रा, महावीर चक्रा, वीर चक्रा. Okay, such other gallantry award as notified in the official gazette by the central government. The family pension received by any member of the family in case of the death of the awardee. ओके, तर जे ती फॅमिली पेन्शन जी रिसिव्ड होईल, जो ज्याला गॅलेंट्री अवॉर्ड मिळालेलं आहे त्याचं डेथ झाल्यानंतर जी पेन्शन रिसिव्ड होईल तर ती सुद्धा एक्झम्प्ट आहे. फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज द एक्सप्रेशन फॅमिली शॅल हॅव द सेम मिनिंग अंडर स्पेसिफाईड अंडर सेक्शन 10-5. बघा आपण 10-5मध्ये आपण बघितलेलं होतं, मग त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल आहे, स्पाऊस आहे,
ओके, ब्रदर सिस्टर या सर्व गोष्टी ॲक्च्युली त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील. आपण अंडर सेक्शन 10(5) आपण ज्या फॅमिलीची कन्सेप्ट आपण यूज केलेली तीच आपल्याला इथे सुद्धा यूज करायची. ओके, नेक्स्ट आहे, नेक्स्ट एक्झम्पशन आहे फॅमिली पेन्शन रिसिव्ड बाय द फॅमिली मेंबर ऑफ आर्म फोर्स अंडर सेक्शन 10(19). ओके, आता इथे सुद्धा फॅमिली पेन्शन आहे. कधी आर्म फोर्सचा पर्सन असेल आणि त्याच्या ॲक्च्युली त्याला त्याच्या फॅमिलीला जी पेन्शन मिळते ती सुद्धा इथे एक्झम्प्ट असणार आहे. ओके, नेक्स्ट एक मेन पॉईंट आहे, हा ॲक्च्युली तुम्हाला मेन क्वेश्चनमध्ये सुद्धा विचारला जातो प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये. क्लब इन्कम ऑफ मायनर चाइल्ड अंडर सेक्शन 10(32). ओके, मायनर चाइल्ड म्हणजे कधी लहान मुलगा किंवा मुलगी आहे आणि तिला कधी कुठलं तरी इन्कम मिळत असेल तर ते इन्कम त्या मायनरला ॲक्च्युली टॅक्सेबल होत नाही, तर त्याच्या पॅरेंट्सला ते टॅक्सेबल होतं. हुज इन्कम इज मोर, म्हणजे ज्याचं इन्कम जास्त असणार आहे पॅरेंट्समध्ये, तर ज्याचं इन्कम जास्त असणार आहे त्याच्या इन्कममध्ये ते इन्कम क्लब केलं जातं. आणि ते इन्कम क्लब केल्यानंतर तुम्हाला एक्झम्पशन अवेलेबल होऊ शकेल 1500 फॉर ईच चाइल्ड. एका मुलासाठी किंवा एका मुलीसाठी 1500 रुपयाचं एक्झम्पशन मिळेल. और अमाऊंट जेवढी क्लब केले तेवढी अमाऊंट. कधी अमाऊंट कधी क्लब केले 1000 रुपीज तर तुम्हाला एक्झम्पशन मिळेल 1000 रुपीजच. अमाऊंट कधी क्लब केलेली आहे म्हणजे त्याचं मायनर चाइल्डचं इन्कम आहे कधी 10,000 रुपीज तर तुम्हाला एक्झम्पशन मिळेल 1500 रुपीज. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला एक्झम्पशन अवेलेबल होईल. मॅक्झिमम एक्झम्पशन आहे 1500. ओके, आणि किती मायनर चाइल्ड असून दे त्या प्रत्येक मायनर चाइल्डला तुम्हाला 1500 रुपीजचं एक्झम्पशन अवेलेबल होईल. ओके, ते आता तिथे कुठली अशी स्पेसिफिक कंडिशन आहे की 2च पाहिजे 3च पाहिजे असं काही नाही ॲक्च्युली. ओके, इन्कम अरायझिंग फ्रॉम द ट्रान्सफर ऑफ युनिट स्कीम 1964 अंडर सेक्शन 10(33). हे सुद्धा ॲक्च्युली इन्कम या थ्रू कधी मिळत असेल तर आपल्याला एक्झम्प्ट होणार आहे. ओके, नेक्स्ट आहे इन्कम बाय द वे ऑफ डिव्हिडंड. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, डिव्हिडंड इन्कम. ओके, कधी तुम्हाला इंडियन कंपनीकडून कधी तुम्हाला डिव्हिडंड कधी मिळत असेल अंडर सेक्शन 1150 इज एक्झम्प्टेड फ्रॉम द टॅक्स इन द हँड्स ऑफ द शेअर होल्डर. ओके, डोमेस्टिक कंपनी, आता त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपनी येतात तर डोमेस्टिक कंपनी डिक्लेअरिंग डिव्हिडंड इन्क्लुडिंग इंट्रीम डिव्हिडंडसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड होईल. शॅल पे द टॅक्स ऑन डिव्हिडंड अँड नो क्रेडिट फॉर सच अमाऊंट ऑफ टॅक्स पेड ऑन डिव्हिडंड कॅन बी क्लेम बाय द शेअर होल्डर. ओके, एवढं फक्त लक्षात ठेवा की आपली इंडियन कंपनीकडून कधी तुम्हाला कधी डिव्हिडंड कधी रिसिव्ड होत असेल तर तुम्हाला ते एक्झम्प्ट होणार आहे. ओके, नेक्स्ट आहे इन्कम फ्रॉम म्युच्युअल फंड अंडर सेक्शन 10(35). सेक्शन्स इम्पॉर्टंट आहे, सेक्शन लक्षात ठेवा. 10(34) फॉर डिव्हिडंड इन्कम अँड 10(35) फॉर म्युच्युअल फंड इन्कम. इन्कम फ्रॉम म्युच्युअल फंड, तुम्ही कधी म्युच्युअल फंडमध्ये कधी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तिथून कधी तुम्हाला कुठला इन्कम रिसिव्ड होत असेल तर ते इन्कम तुम्हाला एक्झम्प्ट आहे. ओके, त्याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे इन्कम रिसिव्ड इन रिस्पेक्ट ऑफ युनिट ऑफ म्युच्युअल फंड स्पेसिफाईड अंडर क्लॉज 23D. नेक्स्ट इन्कम रिसिव्ड इन रिस्पेक्ट ऑफ युनिट फ्रॉम ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ स्पेसिफाईड एंटरप्राइजेस. इन्कम रिसिव्ड इन रिस्पेक्ट ऑफ युनिट्स ऑफ स्पेसिफाईड कंपनी. ओके, आता ही जी गोष्ट आहे ना ती तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली असेल की ती म्हणजे म्युच्युअल फंड असेल तर नॉर्मली आपण ते एक्झाम्प्ट म्हणूनच आपण शो करणार आहोत. ओके, कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करताना थोडीशी वेगळी कन्सेप्ट आहे पण म्हणजे कॅपिटल गेनच्या वेळेस आपण त्या डिटेलमध्ये आपण त्याच्यावरती बघूया. ओके, ओके, हे एक ओव्हरव्ह्यू आहे ॲक्च्युली पूर्ण कुठले एक्झम्प्ट आहेत आणि कुठले नॉन एक्झम्प्ट आहेत. एक्झम्प्ट इन्कममध्ये कुठले फुल्ली एक्झम्प्ट आहेत कुठले पार्टली एक्झम्प्ट आहेत इथे पूर्ण मेन्शन केलेले आहेत. ओके, एक्झम्प्ट इन्कम आपण यातले काही पॉईंट ॲक्च्युली आपण मेन्शन केलेले आहेत पण काही पॉईंट्स मेन्शन केलेले नसतील. ओके, हे पूर्ण ॲक्च्युली ओव्हरव्ह्यू आहे एक्झम्प्ट इन्कमचा. अंडर सेक्शन 10 अंडर एवढे सर्व आपले सेक्शन्स आपले एक्झम्प्ट होते. पार्शियली एक्झम्प्ट हे होते ग्रॅच्युटी आहे, लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन, लिव्ह एनकॅशमेंट, कम्युटेशन ऑफ पेन्शन, व्हॉल्युंटरी रिटायरमेंट, रिट्रीटमेंट कॉम्पेन्सेशन. ओके, या सर्वांवरती ॲक्च्युली पार्टली एक्झम्पशन आहे त्याच्यावरती आणि त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत. ग्रॅच्युटीमध्ये बघितलं 3 टाईप्स ऑफ एम्प्लॉई आहेत. लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशनमध्ये 2 टाईप्स ऑफ एम्प्लॉई आहेत, गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट. ओके, तर प्रत्येकामध्ये याच्या वेगवेगळ्या एक्झम्पशन्स अवेलेबल आहे. व्हॉल्युंटरी रिटायरमेंटसाठी मॅक्झिमम 5 लाखचं एक्झम्पशन्स अवेलेबल आहे.
ओके. तर प्रत्येकासाठी वेगवेगळे एक्झाम्पशन्स अवेलेबल आहे. हाऊस रेंट अलाउन्ससाठी आपण आत्ताच बघितलं, आपण 3 एक्झाम्पशन्स होते, त्यामधले लिस्ट ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्प्ट अशा पद्धतीने त्याचे कॅल्क्युलेशन आहे. ओके. आणि हे आहेत ते फुल्ली एक्झाम्प्ट आहे. ॲग्रिकल्चर इन्कम जरी फुल्ली एक्झाम्प्ट जरी म्हणत असलो तरीसुद्धा आपण एक दुसरी गोष्ट बघितली की ॲग्रिकल्चर इन्कम एक्झाम्प्ट आहेत म्हणून शो करतात, पण ते त्याच्या टॅक्स कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला त्याआधी इन्क्लूड करून आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. ॲग्रिकल्चर इन्कम इन्क्लूड करून टॅक्स आपल्याला फाइंड आउट करावं लागतो आणि एक्सक्लूड करून टॅक्स फाइंड आउट करावं लागतं. आणि त्यातल्या डिफरन्सवरती आपल्याला ॲक्च्युली टॅक्स म्हणजे ॲग्रिकल्चर इन्कमवरती पण इनडायरेक्टली टॅक्स पे केला जातो ॲक्च्युली. ओके. पण हे सर्व जे एक्सपेन्सेस किंवा हे जे सर्व जे आहेत ते सर्व या सर्व इन्कमवरती आपल्याला फुल्ली एक्झाम्प्ट आहेत आणि हे जे इन्कम आहे ते पार्टली एक्झाम्प्ट आहेत. ओके. ओके. हे एक्झाम्पशन रिलेटेड एवढेच पॉईंट होते ॲक्च्युली. आपण काही प्रॉब्लेमसुद्धा बघितले आपण एक्झाम्प्ट इन्कमवरती. मेन जेव्हा आपण प्रॉब्लेम घेऊ कॉम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम, तेव्हा आपण ॲक्च्युली त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत किंवा त्याच्यावरती आलेले प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करणार आहोत. ओके.